प्रथम मी ज्या आपल्या गृहनिर्माण संस्था आहे यांना इन्कम टॅक्सच्या तरतुदी ज्या काही लागू आहे, परंतु आत्ता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा जो व्ह्यू आहे हा ज्या सोसायट्यांना पर्टिक्युलरली ट्रस्ट असतील किंवा सहकारी संस्था असतील यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गेल्या 3-4 वर्षामध्ये बदललेला आहे आणि जिथं एक्झम्पशन दिलेलं आहे त्या ठिकाणी कंप्लायन्स हा जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु आज आपल्यामध्ये तेवढा अवेअरनेस नाही किंवा आपल्याकडे ज्या गृहनिर्माण संस्था आहे यांना कदाचित उत्पन्न तेवढं नसेल, त्याच्यामुळे आपण उत्पन्न नाही आहे म्हणून आपण त्या गोष्टीकडे निग्लेक्ट करतो आणि त्यामध्ये तो कंप्लायन्स राहून जातो आणि ज्यांना काही उत्पन्न आहे त्यामध्ये भविष्यामध्ये अडचणी निर्माण होतात. पूर्वी कसं होतं, ज्यांना एक्झम्पशन आहे त्या संस्थांना इन्कम टॅक्स विवरणपत्र ही भरण्याची सक्ती नव्हती, परंतु आता 2018च्या आयकर कायद्यामध्ये बदल झाल्यामुळे ट्रस्ट असतील किंवा सहकारी संस्था असतील यांना जर ते एक्झम्पशन मिळवायचं असेल तर त्यांना ते इन्कम टॅक्सचं विवरणपत्र हे भरणं बंधनकारक झालेलं आहे. तरी या ठिकाणी मी ज्या सहकारी संस्थांमध्ये ज्या कोणत्या संस्था येतात याच्यामध्ये भारतीय सहकारी संस्था कायदा 1912 आणि प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी मंजूर केलेल्या सहकार कायद्यानुसार स्थापन झालेल्या सगळ्या संस्था ह्या कोऑपरेटिव्ह सोसायटी या डेफिनेशन खाली येतात. सेक्शन 219 मध्ये या सहकारी कोऑपरेटिव्ह सोसायट्यांची डेफिनेशन दिलेली आहे आणि त्यानुसार या सहकारी संस्थांना पॅन घेताना मुळामध्ये ज्या वेळेस आपण पॅन नंबरला अप्लाय करतो ना त्यावेळेस AOP कोऑपरेटिव्ह सोसायटी याच्या खालीच पॅन नंबर आपण घेतला पाहिजे. अदरवाईज काय होतं, ज्या वेळेस जर पॅन तुमचा AOP कोऑपरेटिव्ह खाली जर नसेल, तुम्हाला जे काही एक्झम्पशन आहे, आता काय झालं सगळे रिटर्न्स ऑनलाईन प्रोसेस होतात. पूर्वी सगळे रिटर्न मॅन्युअल प्रोसेस होत असल्यामुळे या ठिकाणी मॅन्युअल रिटर्नमध्ये हे सगळे डिडक्शन आपण टाकू शकत होतो, परंतु आता ऑनलाईन याच्यामध्ये तो पॅन जर मॅच झाला नाही त्या कोऑपरेटिव्हशी तर आपल्याला जे डिडक्शन आहे ETPचे ज्या काही सवलती आहे त्या ठिकाणी ऑनलाईन मिळत नाही आणि मग तिकडून CPC मोठ्या मोठ्या डिमांड्स येतात. म्हणून आपण प्रत्येकाने जो पॅन आपला आहे AOP कोऑपरेटिव्ह सोसायटी याच्या खाली आहे का ते तपासणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला जे काही लायबिलिटी आहे तर साधारणतः आपण एका कोऑपरेटिव्ह स्वतंत्र कायद्याखाली नोंदवलेल्या असल्यामुळे आपल्याला विवरणपत्र भरण्याची जी तारीख आहे ही रेग्युलर डेट जर एक्सटेंडेड डेट नाही वाढली तर 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला हे विवरणपत्र, कारण आपल्याला कोऑपरेटिव्ह कायद्याखाली ऑडिट करावं लागतं त्यामुळे आपल्याला 30 सप्टेंबरपर्यंत इन्कम टॅक्सचं रिटर्न भरणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये जर काही टॅक्स लायबिलिटी असतील तर आपल्याला त्याचा टॅक्स वगैरे सगळं भरणं गरजेचं आहे. तर या संदर्भात ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ज्या आहे त्यांच्या जे काही टॅक्सेशन आहे त्या ज्यांना काय इन्कम मिळतं त्या संदर्भात 1 बाय 1 आपण चर्चा करू. तर या ठिकाणी ज्या गृहनिर्माण संस्था आहे यांना जे काही उत्पन्न येतं साधारणतः मेंटेनन्स किंवा याच्यासाठी आपण जे काही कॉन्ट्रीब्युशन सभासदांकडनं घेत असतो तर ह्या कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये तुमची वर्गणी असेल, लाईट बिल असेल, इतर जे काही चार्जेस असतील या चार्जेसला आपल्याला कुठलाही इन्कम टॅक्स लागत नाही. इवन याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन समजा वर्षाचं 2 लाख गोळा झालं आणि खर्च 50,000 झाला तरी उरलेला 1.5 लाख रुपये हा जो सरप्लस आहे हा सुद्धा एक्झम्प्ट आहे. या ठिकाणी म्युच्युअलिटी ह्या प्रिन्सिपलवर मेंबरसाठी काम करतात म्हणून आपलं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे याला कुठलाही टॅक्स आपल्याला म्युच्युअलिटीच्या बेसवर लागत नाही. म्हणून कॉन्ट्रीब्युशन आपलं सरप्लस जरी असेल तर भविष्यामध्ये आपण ते कॉर्पस किंवा आपण भविष्यामध्ये युटिलाइज संस्थेच्या याच्यासाठी करतो तर त्या कॉर्पसला काही टॅक्स लागत नाही. आता याच्यानंतर आपण जर सभासदांचे कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये काही सोसायट्या दंड आकारतात, तो दंडसुद्धा इन्कम टॅक्सला लायबल नाही आहे, त्या दंडावरती सुद्धा आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. आता हा इथं सगळ्यात मोठा जो क्रिटिकल विषय आहे हा ज्या काही बऱ्याचशा सोसायट्या आहे यांच्याकडे काही सरप्लस फंड्स असतात आणि ते सरप्लस फंड आपण इन्व्हेस्ट करतो आणि जे इन्व्हेस्टमेंटचं इन्कम येतं हे जे काही व्याज आपल्याला मिळतं ह्या व्याजावरती जर आपण ते व्याज दुसऱ्या कोणत्याही कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, समजा आता या ठिकाणी मगाच एक विषय झाला का आपल्या बऱ्याचशा संस्थांच्या ठेवी ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत होत्या आणि इतर कोऑपरेटिव्ह
तर या ठिकाणी जर आपल्या ठेवी या दुसऱ्या कोऑपरेटिव्ह बँकेत असतील तर 18 पूर्वी आपल्याला रिटर्न भरणं कंपल्सरी नव्हतं, परंतु 18 मध्ये या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटने फायनान्स बिल 2018 मध्ये अमेंडमेंट केली आणि त्या अमेंडमेंटनुसार तुम्हाला जर ATPचं डिडक्शन घ्यायचं असेल, तुमचं जे काही व्याज आहे हे व्याज 10,000च्या वरती जर असेल कोऑपरेटिव्ह सोसायटीचं, एक्झम्पशन आपल्याला 2.5 लाखापर्यंत नाही आहे, फक्त बेसिक एक्झम्पशन 10,000पर्यंत आहे. तर 10,000च्या वरचं व्याजाचं जर तुम्हाला डिडक्शन घ्यायचं असेल त्याला अनलिमिटेड आहे, परंतु ती जर एफडी तुमची कोऑपरेटिव्ह बँकेत कुठल्याही कोऑपरेटिव्ह बँकेत असेल तर तुम्हाला ATP 2D नुसार या व्याजामध्ये पूर्ण सवलत आहे, परंतु त्याला तुम्ही 30 सप्टेंबर पूर्वी तुमचं रिटर्न भरणं कंपल्सरी आहे. त्यामुळे व्याजाचं डिडक्शन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला रिटर्न भरणं कंपल्सरी. अदरवाईज भविष्यात जर सेक्शन 148 किंवा इतर जर रिओपनिंग झालं तर त्यावेळेस तुम्हाला डिडक्शन मिळणार नाही. परंतु या संदर्भात या गोष्टीमध्ये बऱ्याच सोसायट्या सहकारी संस्थांमध्ये अवेअरनेस नव्हता. गृहनिर्माण संस्थांना फारसं उत्पन्न नाही, परंतु ज्या सहकारी पतसंस्था आहे, बँकांना तर 2007 पासून टॅक्स लागलेलाच आहे, परंतु ज्या पतसंस्था आहे, लेबर वेलफेअर सोसायट्या असतील किंवा इतर ज्या सहकारी पतसंस्था, यांना इतर जे ATP खाली जे डिडक्शन आहे भरपूर मोठ्या मोठ्या प्रमाणात नफे जे होतात तर याला एक्झम्पशन होतं, परंतु बऱ्याच संस्थांनी ते वेळेत रिटर्न भरले नाही आणि त्यांना CPC-कडनं फार मोठ्या प्रमाणात डिमांड आल्या. तर आता ह्या जुलै 23 मध्ये केंद्र शासनाने CBDTने एक सर्क्युलर काढलेला आहे आणि त्या सर्क्युलरमध्ये डिले कंडोनेशनचे पॉवर हे प्रिन्सिपल कमिशनर यांना दिलेले आहे. तर जर काही अशा सोसायट्या असतील कोणाचे रिटर्न भरले असतील, त्यांना डिमांड आल्या असतील, तर त्यांनी त्या डिले कंडोनेशनचा फायदा घेऊन प्रिन्सिपल कमिशनरकडनं डिले कंडन करून तुम्ही ती टॅक्स लायबिलिटी वाचू शकतात. फक्त ते ॲप्लिकेशन प्रिन्सिपल कमिशनरकडून करून आपल्याला करणं भाग आहे. ATP 2D मध्येच तो जो काही तुमचे सरप्लस फंड असतील तर याच्यामध्ये आपल्यामध्ये बऱ्याच सोसायट्या ह्या नॅशनलाइज बँकांमध्ये FD करतात, त्या व्याजाला मात्र आपल्याला सवलत नाही आहे. ते जे व्याज येईल ते टॅक्सेबल होऊ शकतं, अजून तरी त्याच्यावर क्लॅरिटी नाही आहे. परंतु जे काही कोऑपरेटिव्ह पतसंस्था आहे त्यांच्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे बरेच डिसिजन फेवरमध्ये आहे, कारण त्या बिझनेस कॅरी करतात. आपल्या हाऊसिंग सोसायट्यांचा बिझनेस ट्रीट होत नाही, म्हणून आपल्या नॅशनलाइज बँकांमध्ये जर FD असतील तर त्या व्याजावर आपल्याला सवलत मिळणार नाही. शक्यतो कोऑपरेटिव्ह बँकांच्या संस्थेलाच ATP 2Dचा इन्व्हेस्टमेंटचा इंटरेस्ट आपल्याला एक्झम्प्ट आहे. त्यानंतर जो डिव्हिडंड आहे, डिव्हिडंडसुद्धा तुम्हाला जर म्युच्युअल फंड किंवा शेअरचा मिळालेला असेल तर याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, परंतु जर तुमचे MSC बँक किंवा NDCC बँकेचे शेअर्स असतील तर त्या डिव्हिडंडवरती तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही, परंतु त्याला तुम्हाला रिटर्न मात्र वेळेत भरणं गरजेचं आहे. आता ह्या ज्या काही तुमचे रेंट आहे, जे ओपन स्पेस असतील किंवा काही बिल्डिंग सोसायट्यांनी टॉवरसाठी भाड्याने दिलेले आहे, हे रेंट मात्र पूर्णपणे टॅक्सेबल आहे. याचं तुम्हाला रेग्युलर रिटर्न भरणं गरजेचं आहे. याच्यावरती तुम्हाला फक्त जे काही स्टँडर्ड डिडक्शन सेक्शन 24 खाली मिळतं तेवढं डिडक्शन तुम्हाला मिळू शकतं, अदरवाईज तुमची फुल टॅक्स भरण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आहे. त्यासाठी तुम्हाला रिटर्न भरणं कंपल्सरी आहे. फक्त त्यासाठी जर तुम्ही काही कर्ज वगैरे घेतला असेल तर त्या कर्जाच्या व्याजाचं डिडक्शन तुम्हाला त्या भाड्याच्या इन्कममधनं वजावट होऊ शकतं. त्या ठिकाणी नॉन ऑक्युपन्सी चार्जेस किंवा ट्रान्सफर फीज वगैरे ज्या काय आहे त्या पण आपल्या एक्झम्प्ट आहे. पार्किंगचे चार्जेस काही तुम्ही घेत असाल त्या भाड्याने वगैरे दिलेले तर ते पण टॅक्सेबल आहे. त्या उत्पन्नावरती पण तुम्हाला टॅक्स भरणं मॅन्डेटरी आहे. आता या ठिकाणी सगळ्यात जो मोठा विषय आहे, सोसायट्यांच्या जे काही फ्लॅट्स किंवा अपार्टमेंट किंवा प्लॉटच्या आपल्या काही प्लॉट धारकांच्या पण सोसायट्या आहे, तर या ठिकाणी जो ट्रान्सफर फी बरीच घेतली जाते आणि ही सोसायट्यांच्या दृष्टीनं फार मोठं उत्पन्न आहे. तर या ठिकाणी पूर्वी क्लॅरिटी नव्हती का या ट्रान्सफर फी ही कॉर्पस म्हणून, जर आता आपल्या बायलॉजमध्ये काय तरतूद आहे याच्यावर त्याची टॅक्सेबिलिटी डिपेंड आहे. जर आपल्या बायलॉजमध्ये जर ट्रान्सफर घ्यायला परवानगी असेल तर 100% ती ट्रान्सफर फी आपल्या बायलॉजप्रमाणे जर चार्ज केलेली असेल तर तिला टॅक्स एक्झम्पशन आहे. याच्यामध्ये बॉम्बे ITAT आणि बॉम्बे हायकोर्टचे डिसिजन
सोसायट्यांच्या बाजूने लागलेले आहे, परंतु त्या याच्यामध्ये हे जे आहे ह्या बायलॉजने परमिट केलेले आहे. जर समजा आपली ट्रान्सफर फी जर वाढवलेली असेल तर आपण रिझोल्युशन करून जनरल बॉडीची परवानगी घेऊन ती ट्रान्सफर फी, बऱ्याच वेळेस आपल्या बायलॉजमध्ये 10,000 रुपये मेन्शन केलेले आहे आणि आज सोसायट्या लाख लाख रुपये घेत आहे. जर तुम्ही लाख रुपये घेत असाल आणि बायलॉजमध्ये 10,000 असेल तर तुम्हाला त्या जे काही बॉम्बे हायकोर्ट आणि यांचे डिसिजन आहे त्या डिसिजनमध्ये इट इज रिस्ट्रिक्टेड टू युअर बायलॉज. तर त्यामुळे आपण जर काही सोसायट्यांचे बायलॉजमध्ये अमेंडमेंट त्या वार्षिक सभेची परवानगी होऊन DDR साहेबांकडून मंजूर करून घेतले तर आपल्याला आज जी काही फी आकारतोय ती बायलॉजनुसार जर असेल तरच आपल्याला एक्झम्पशन आहे. म्हणून या संदर्भात पण आपली लायबिलिटी आणि बायलॉज बसून बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे इन्कम टॅक्सचे रिटर्न भरायचे आहे ते रिटर्न पण 30 सप्टेंबरपूर्वी तुम्ही ह्या सगळ्या 2018ला अमेंडमेंट झाली होती 18च्या बजेटमध्ये आणि पूर्वी रिटर्न भरणं कंपल्सरी नव्हतं. परंतु आता जर तुम्हाला एक्झम्पशन घ्यायचं असेल, ज्या व्याजाचा असेल किंवा इन्व्हेस्टमेंटचा असेल किंवा तुमचे जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे हे सगळे एक्झम्प्ट घ्यायचे असतील तर तुम्हाला विवरणपत्र भरणं कंपल्सरी आहे. त्यामुळे सगळ्यांनी रिटर्न भरलं पाहिजे. रिटर्न नाही भरलं, उद्या नोटीस आली तर त्याला पेनल्टी आहे, ती 5,000 ते 10,000पर्यंतची पेनल्टी आपल्याला लागू शकते. याच्यानंतर जर काही सोसायट्यांना जर इन्कम जास्त असेल तर त्यांना ॲडव्हान्स टॅक्स वगैरे भरणं गरजेचं आहे. ॲडव्हान्स टॅक्स भरताना 15 जून, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर आणि 15 मार्च, 15, 45, 75 आणि 100% याप्रमाणे ॲडव्हान्स टॅक्स भरणं गरजेचं आहे. तो पण कंप्लायन्स त्यांनी केला पाहिजे. आता ह्या झाल्या डायरेक्ट टॅक्सच्या संदर्भातल्या तरतुदी. मी थोडक्यात ज्या काही ओनली हाऊसिंग सोसायट्यांशी रिलेटेड आहे त्याच मी इकडं कव्हर केलेल्या आहे. या ठिकाणी बऱ्याचशा हाऊसिंग सोसायट्यांना TDS संदर्भात अवेअरनेस नसतो आणि आपण स्वतः जर बांधकाम करणार असेल किंवा आपल्याला काही मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्ट करणार असू किंवा आर्किटेक्ट वगैरे यांना जी काही फी देतो या संदर्भात सोसायट्यांना TDS भरणं हा मॅन्डेटरी आहे. सोसायटी ही सेपरेट लिगल एंटिटी असल्यामुळे त्यांना जर कॉन्ट्रॅक्ट द्यायचे असतील किंवा कुठली फी द्यायची असेल तर त्यांनी टॅन नंबर घेतला पाहिजे आणि TDS हा कट केला पाहिजे. तो जो कोणकोणता TDS ह्या सोसायट्यांना ॲप्लिकेबल आहे, जर सोसायटी काही पगार देत असेल तो पगार जर 2.5 लाखाच्या वर असेल तर त्यांना 192 खाली TDS कपात करणं गरजेचं आहे. शक्यतो पगाराची रक्कम एवढी काही मोठी सोसायट्यांना नसते, परंतु एक दुसरा कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही जर दिला असेल कॉन्ट्रॅक्ट सोसायटीने स्वतः बांधकाम केलं किंवा काही मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट असेल, लिफ्टचं मेंटेनन्स असेल तर त्याचा जर इंडिव्हिज्युअल HOF असेल तर 1%, अदरवाईज 2% TDS हा भरला पाहिजे. आणि आता TDSचा कंप्लायन्स हा सरकार म्हणजे आपल्याकडनं सगळं काम करून घेतं आणि याचं पूर्ण कंप्लायन्स करणं ही सोसायटीची जबाबदारी आहे. आणि जर ते केलं नाही तर त्याला पेनल्ट्या, जर TDS कट नाही केला आणि रिटर्न नाही भरलं तर त्याला 1.5% व्याज भरावं लागतं आणि रिटर्न भरलं नाही तर पर डे 200 रुपये दंड हा सेक्शन 234E खाली आपल्याला भरावा लागतो. याच्यानंतर रेंट असेल तर 194I खाली TDS आपल्याला भरणं कंपल्सरी आहे. 2,40,000पर्यंत जर भाडं असेल तर काही गरज नाही, त्या 240च्या वर असेल तरच आपल्याला 10% TDS कट करणं गरजेचं आहे. दुसरं प्रोफेशनल, याच्यामध्ये लिगल फी असेल, तुमची आर्किटेक्ट फी असेल किंवा तुमची ऑडिट फी असेल, या संदर्भात तुम्हाला 10% TDS भरणं गरजेचं आहे. TDS रिटर्न आपल्याला जे भरायचे आहे प्रत्येक क्वार्टरनंतर ज्या काही डेट इकडे मी दिलेल्या आहे याप्रमाणे साधारणतः 15 जुलै, 15 ऑक्टोबर, 15 जानेवारी आणि शेवटच्या महिन्याला क्वार्टरला 31 मेपर्यंत हे रिटर्न भरले पाहिजे. अदरवाईज याला पर डे 200 रुपये दंड आणि व्याजाची पण लायबिलिटी आहे. नंतर जे काही टॅक्स बेनिफिट वगैरे आता हे झालेले आहे, जर टॅक्सेबल असेल तर या ठिकाणी या बजेटमध्ये गव्हर्नमेंटनी सरचार्ज वगैरे ते केलेलं आहे. साधारणतः कोऑपरेटिव्ह सोसायट्यांना टॅक्स स्लॅब काय आहे ते या ठिकाणी मी शॉर्टमध्ये दिलेलं आहे. 10,000पर्यंत 10%, 10च्या पुढे 20% आणि 20,000च्या पुढे इन्कम असेल तर डायरेक्ट 30% टॅक्स हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांना लागतो.
नंतर ह्या बजेटमध्ये ही अमेंडमेंट झालेली आहे आणि मी अगदी या शॉर्टमध्ये आपल्याला कोऑपरेटिव्ह गृहनिर्माण संस्था आणि त्यांच्या TDSच्या लायबिलिटी आणि इन्कम टॅक्स या संदर्भात एक प्रेझेंटेशन दिलेलं आहे. तर या ठिकाणी मी आपल्याला हे सांगण्याचा तर या ठिकाणी मला पुन्हा एकदा आपल्या सगळ्या सोसायटीच्या सभासदांना सांगतो की आपण जर पॅन नंबर घेतलेला असेल तर आपण दरवर्षी आपल्या कन्सल्टंटकडनं आपल्या सोसायटीचं रिटर्न भरून घ्या आणि जर वेळेत भरलं तर आपल्याला टॅक्स लागणार नाही. पण जर आपण रिटर्न उशिरा भरलं तर आपल्याला त्याची टॅक्स लायबिलिटी आणि पिनल कॉन्सिक्वेन्सेस हे भविष्यामध्ये फेस करावे लागू शकतात. तर या ठिकाणी मी तोरवणे साहेबांनी मला जी काही या ठिकाणी बोलवलं आणि मला या ठिकाणी आपल्यासमोर माझे विचार मांडण्याची संधी दिली त्या निमित्ताने मी त्यांचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो.